हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक व शिपाई पदासाठी सराव पेपर 45 पाहणार आहोत. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित यांचे प्रश्न घेतलेले आहेत आणि सगळे प्रश्न आपण छानपैकी त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहोत. आणि याच्या अगोदरचे 44 व्हिडिओ पाहायचे असतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं पिऊनचे जे पेपर घेतलेले आहेत ते सगळे पेपर दिलेले आहेत. प्लस 174 पेक्षा जास्त टेस्ट सरावासाठी यामध्ये मी दिलेले आहेत आणि त्या सगळ्या मी स्वतः काढलेल्या आहेत. आणि यातले बरेचसे प्रश्न जशाच तसे तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. चला तर आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिला काचेचा ब्रिज कोठे निर्माण करण्यात येत आहे? तर भारतातील पहिला काचेचा जो ब्रिज आहे ना, तो ऋषिकेश या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे. आता ऋषिकेश कुठं आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये ऋषिकेश आहे. तर ऋषिकेश या ठिकाणी हा ब्रिज निर्माण केला जात आहे. दुसरा प्रश्न आहे पहा, बारडोली सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर हा जो बारडोली सत्याग्रह आहे ना, हा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचा जो जन्मदिवस आहे 31 ऑक्टोबर, तो राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो. नॅशनल युनिटी डे म्हणतो आपण त्याला. तसंच जगातील सर्वात उंच पुतळा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचाच आहे, जो की गुजरात राज्यामध्ये सरदार सरोवर या ठिकाणी आहे. 182 मीटर त्याची उंची आहे. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत आणि त्यांनाच आपण पोलादी पुरुष किंवा लोह पुरुष असं सुद्धा म्हणत असतो. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते? तर राष्ट्रपती राजवट जी आहे ना, कलम 356 अंतर्गत लागू केली जाते. कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 अंतर्गत घटक राज्याची राजधानी ज्याला राष्ट्रपती राजवट म्हणलं जातं, आणि कलम 360 अंतर्गत आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये अजून एकदाही लागू करण्यात आलेली नाही, हे सुद्धा माहिती असू द्या. रेडियमचा शोध कोणी लावला? आता रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे? तर मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे. बाऊल हा लोककला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर बाऊल हा जो लोककला प्रकार आहे ना, हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण आहे? आता मोनालिसा हे जे चित्र आहे ना, हे लिओनार्डो द व्हिन्सी यांनी लिहिलेलं आहे. यांनी काढलेलं आहे, सॉरी. लिओनार्डो द व्हिन्सी यांनी मोनालिसाचं चित्र काढलेलं आहे आणि त्या चित्राचं वैशिष्ट्य म्हणजे मोनालिसाच्या चेहऱ्यावर असलेलं जे स्मित हास्य आहे ते गूढ आहे त्या चित्रामधील आणि जगप्रसिद्ध असं ते चित्र आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नवीन बंदराच्या निर्मितीस केंद्राने मंजुरी दिली आहे? तर या ठिकाणी पहा, वाढवण नावाचं जे बंदर आहे ना, डहाणूच्या जवळ, जे की पालघर जिल्ह्यामध्ये येतं. तर या ठिकाणी नवीन बंदराच्या निर्मितीस मान्यता दिलेली आहे आणि आता प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू आहे. खूप मोठा असा तो म्हणजे खूप मोठं बंदर असणार आहे. जगातील सर्वात मोठं शिप सुद्धा त्या बंदरामध्ये येऊ शकणार आहे. पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला. तर पहिला जो अणुस्फोट आहे ना, तो पोखरण या ठिकाणी मे 1974 मध्ये करण्यात आलेला आहे. त्यावेळेला भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या होत्या, ते पण माहिती असू द्या. आणि हे जे पोखरण हे ठिकाण आहे ना, हे राजस्थान या राज्यामध्ये आहे आणि आणि बुद्ध हसला हे त्याचं कोड वर्ड होता. चला त्याच्या पुढे 9वा प्रश्न. आणि दुसरी जी अणुस्फोट आहे तो पोखरणलाच झाला. तो अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 मध्ये झाला. पहिला 1974, दुसरा 1999. दोन्ही पोखरण राजस्थानमधील. गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही? आता गोदावरी नदीच्या तीरावर पैठण आहे, कारण जायकवाडी धरण याच ठिकाणी आहे. त्याच्यानंतर कोणतं शहर वसलेलं नाही असं आपल्याला दिले बरं का, तर संगमनेर वसलेलं नाही. पहा,
नाशिक शहर वसलेलं आहे, नांदेड वसलेलं आहे, कोपरगाव वसलेला आहे, गंगाखेड आहे, परंतु संगमनेर हे गोदावरी नदीच्या तीरावर नाही. त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आणि पैठण हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची समाधी पण आहे. गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? तर गोबर गॅस संयंत्रामधून मिथेन हा जो वायू आहे ना तो मिळतो. आता एक थोडासा काही सेकंद घेतो बरं. आपण सध्या इराणच्या युद्धामुळं गॅस टंचाई काही काळ कृत्रिमरित्या निर्माण झाली, ॲक्च्युलीमध्ये नसताना पण जास्त मागणी वाढल्यामुळं ते गॅस टंचाई निर्माण झाली. तो भाग सोडून द्या. परंतु आपल्याला ना कुवेतमधून वगैरे गॅस आणायची गरजच नाही मित्रांनो. ग्रामीण भागामध्ये आपल्या शेतीमध्ये जे वेस्टेज आहे, शेण असेल किंवा गावातलं जे मलमूत्र आहे ते सगळं एकत्र करून जर प्रत्येक गावामध्ये एक मोठा गोबर गॅस संयंत्र जर उभं केलं तर अख्ख्या गावाला मोफतमध्ये गॅस मिळेल अशी व्यवस्था त्या ठिकाणी होऊ शकते. पण ते मेंटेन करणं, त्यात ते निर्माण करणं यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक आहे. घरोघरी म्हणजे पाईपच्या माध्यमातून तो गॅस पुरवता येतो आणि मोफतमध्ये अनलिमिटेड किंवा अतिशय कमी पैशामध्ये तो गॅस उपलब्ध होऊ शकतो आपल्याच गावामध्ये. आपल्याला कुवेत किंवा इराणवर उपलब्ध राहायची आवश्यकता नाही. ही वस्तुस्थिती आहे, पण आपण ते करत नाहीत. चला, गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो? तर मिथेन हा वायू मिळतो. त्यानंतर जो आपले नैसर्गिक वायू आहे त्याच्यामधला महत्त्वाचा घटक हा मिथेनच आहे. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयानं हायकोर्टचे ॲक्च्युअलमध्ये घेतलेले सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, प्लस 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि टॉपिक वाईज टेस्ट 350 पेक्षा जास्त दिलेले आहेत. आणि यातले सुद्धा जशाच तसे प्रश्न तुम्हाला ॲक्च्युअल परीक्षेमध्ये येतील. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चला, त्याचा पुढचा प्रश्न पाहूयात आता. 18 नंबरचा प्रश्न आपण आता पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, गोंडवनाची राणी कोण होती? आता गोंडवनाची जी राणी आहे ना ती राणी दुर्गावती ही होती. ती हे त्याचं उत्तर आहे. राणी दुर्गावती ही गोंडवनाची राणी होती. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर शरीराचा तोल सांभाळण्याचं जे काम आहे ना ते लहान मेंदूमार्फत केलं जातं. कोणामार्फत केलं जातं? लहान मेंदूमार्फत शरीराचा तोल सांभाळण्याचं काम केलं जातं. त्याच्या पुढे सदैव अटल हे समाधीस्थळ नवी दिल्ली येथे कोणाचे समाधीस्थळ आहे? तर नावातच आहे पहा, सदैव अटल. अटल म्हणजे कोणाचं नाव येतं? आपले अटल बिहारी वाजपेयी. तर हे समाधीस्थळ कोणाचं आहे? अटल बिहारी वाजपेयी यांचं आहे आणि ते भारताचे माजी पंतप्रधान आहेत. चला, त्याच्या पुढे 14 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. E=mc² हा सिद्धांत कोणी मांडला? तर हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. E=mc² हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? आईन्स्टाईन यांनी मांडलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षांना विचारतात. थॉमस एडिसन जे आहे त्यांनी आपला जो बल्ब असतो त्याचा शोध लावलेला आहे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे. गतीविषयक 3 नियम सांगितलेले आहेत. गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावलेला आहे. ह्या सुद्धा गोष्टी माहिती असू द्या. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना डॅश डॅश साली करण्यात आली? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? 1992 मध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना कधी झाली ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. चला, त्याच्या पुढे पाहूयात आता 16 नंबरचा प्रश्न. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतीय धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर वर्गीस कुरियन यांनाच आपण भारतीय धवल क्रांतीचे जनक असे म्हणतो. आणि धवल क्रांती ही दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे. आणि MS स्वामीनाथन हे जे आहेत ना ते भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत. हरित क्रांतीमध्ये गहू आणि तांदूळ या अन्नधान्य पिकांचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतात रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झाली? तर भारतामध्ये रेल्वे, तारायंत्र, पोस्ट यांची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांच्या कालावधीमध्ये झालेली आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक वारसा नामंजूर ही सुद्धा पद्धत सुरू केली होती आणि त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य विस्तार केला ब्रिटिशांचा. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असं म्हटलं जातं. लॉर्ड वेलस्ली यांनी तैनाती फौजेची सुरुवात केली भारतामध्ये.
आणि लॉर्ड बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे. त्याच्यानंतर सतीची प्रथा बेंटिकनेच बंद केली. नर बळी प्रथा, नर म्हणजे माणूस, माणसाला नर बळी देण्याची प्रथा सुद्धा बंद केली. जरठ कुमारी विवाह ही पद्धत सुद्धा बंद केली, म्हणजे एक म्हातारा माणूस आणि 12-13 वर्षाची मुलगी यांचा जो विवाह करण्याची पद्धत होती ती सुद्धा बंद केली. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑब्व्हियसली कोणाची आहे? आपल्या भारताची आहे. जगातील सर्वात मोठी लिखित किंवा सर्वात मोठी राज्यघटना ही आपल्या भारताचीच आहे. त्याच्या पुढे 5 जून 1966 रोजी भारतीय रुपयाचे किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले? तर 5 जून 1966 रोजीनं भारतीय रुपयाचं 36.5% अवमूल्यन करण्यात आलं. बी हे त्याचं उत्तर आहे, 36.5%. महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह कोणते आहे? तर घटक राज्यामध्ये कायम सभागृह हे विधान परिषद असतं. म्हणून महाराष्ट्र विधिमंडळातील कायम सभागृह हे विधान परिषद आहे. आणि विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे आणि विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे, ते पण माहिती असू द्या. आणि केंद्रामध्ये जर विचार केला तर राज्यसभा हे कायम सभागृह असतं. संसदेमध्ये किंवा केंद्रामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह असतं. अजूनही आपल्याला 10 प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला लिपिक आणि शिपाई दोन्हीचा अभ्यासक्रम एकाच ठिकाणी पाहिजे असेल, लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचे झालेले पेपर एकाच ठिकाणी पाहिजे असतील, तर न्यायालय भरती ई बुक आहे. याच्यामध्ये लिपिक आणि शिपाईचे ॲक्च्युअलमध्ये झालेले पेपर दिलेले आहेत. दोन्हीचा अभ्यासक्रम ऑनलाईन स्वरूपात दिलेला आहे. प्लस सरावासाठी भरपूर पेपर सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. तर परीक्षेमध्ये तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि फी फक्त 200 प्लस GST आहे. त्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात. आता 21 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न आहे पहा, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो? आता हा जो स्वाईन फ्लू आहे ना, हा कशामुळे होतो माहिती आहे का? H1N1 या विषाणूमुळे स्वाईन फ्लू होतो, हे लक्षात ठेवा. हिपॅटिटिस व्हायरसमुळे कावीळ होतो. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. HIV तर एड्स होतो HIV मुळे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे डॅश डॅश हे काम होते. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, त्याच्यामध्ये सुमंताचं काम काय होतं? तर परराज्याशी संबंध ठेवणे. सी हे त्याचं उत्तर आहे. परराज्याशी संबंध ठेवणे हे कुणाचं काम होतं? सुमंताचं काम होतं. म्हणजे परराष्ट्र मंत्रीच म्हणूयात आजच्या काळातला. मानवी शरीरात जवळजवळ डॅश डॅश किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. तर मानवी शरीरामध्ये जवळजवळ 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. एवढ्याशा शरीरामध्ये साधारणपणे 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या आहेत. संत चोखामेळा समाधी डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर संत चोखामेळा यांची जी समाधी आहे ना, ती मंडळवेढा या ठिकाणी आहे. आता हे जे मंडळवेढा कुठं आहे? तर पंढरपूरच्या अगदी जवळ. तर पंढरपूरच्या जवळच मंडळवेढा या ठिकाणी संत चोखामेळा यांची समाधी आहे. सासवड या ठिकाणी कोणाची समाधी आहे माहिती आहे का? तर सासवड या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचे जे भाऊ आहेत, सोपानदेव, त्यांची समाधी आहे. शेगाव या ठिकाणी गजानन महाराजांची समाधी आहे. ते तर सर्वांना माहिती आहे. पण सासवड हे पुणे जिल्ह्यात आहे बरं का. आणि सासवड हे पुरंदर तालुक्याचं मुख्यालय आहे. पुरंदर हा जो किल्ला आहे तो सासवड तालुक्यामध्येच, आपलं पुरंदर या तालुक्याचं मुख्यालय सासवड आहे. आणि पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे पुणे जिल्ह्यात. निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जातं? तर निळ्या रंगाचं जे आधार कार्ड आहे ना, हे 5 वर्षाखालील जी मुलं असतात ना त्यांना दिलं जातं. कुणाला दिलं जातं? 5 वर्षाखालील जी मुलं असतात त्यांना निळ्या रंगाचं आधार कार्ड दिलं जातं. विदुषी, आता मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण आता पाहूयात. मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न आहे पहा, की विदुषी हा जो शब्द आहे ना, तो विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणतं आहे? आता विदुषी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, त्याचं पुल्लिंगी रूप विद्वान असं आहे. काही जणांना वाटेल विदुष आहेत, पण तसं नाहीये. पुरुष विद्वान आणि स्त्री विदुषी. क्लिअर झाले? तर विदुषीचं पुल्लिंगी रूप काय होतं? विद्वान होतं. चला त्याच्या पुढे 27 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण. इंदू, सुधाकर, शेशी, हिमांशू ही सर्व कोणाची नावं आहेत? म्हणजे आपल्याला हे समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचे आहेत. या ठिकाणी सुधाकर हा शब्द तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे.
सुधाकर हा चंद्राचा समानार्थी शब्द आहे. म्हणजेच इतर जे शब्द आहेत इंदू, केशी, हिमांशू हे सगळे आणि सुधाकर हे सगळे कशाशी समानार्थी आहेत? चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा आणि आपल्याला वाक्य काय दिले पहा. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. त्याच्यामध्ये स्थिरावला या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे साधित क्रियापद आहे. हे काय आहे? साधित क्रियापद आहे. आणि साधित क्रियापद म्हणजे काय? तर जी क्रियापद काय म्हणायचं त्याला नाम किंवा एखादं क्रियाविशेषण अव्यय यापासून तयार झालेली असतात. किंवा आपण त्याला असे म्हणू शकतो जी म्हणजे इथं इथं पहा स्थिर हा जो शब्द आहे ना या स्थिर पासून काय तयार झालेला आहे? स्थिरावला. तर हे कशाचं उदाहरण आहे? साधित क्रियापदाचं उदाहरण आहे. बी हे त्याचं उत्तर आहे साधित क्रियापद. आता या ठिकाणी संयुक्त क्रियापद म्हणजे काय माहिती आहे का? तर धातू साधित आणि सहायकारी क्रियापद या दोघांपासून जे क्रियापद तयार होतं त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. हे दोन शब्दांपासून तयार होतं. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय? तर कर्ता स्वतः एखादी क्रिया करत नसून तो दुसऱ्याकडून क्रिया करून घेत आहे असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. आणि शक्य क्रियापद म्हणजे काय? तर कर्ता स्वतः एखादी क्रिया करू शकतो असा बोध क्रियापदाच्या रूपावरून होत असेल तर त्याला शक्य क्रियापद असं म्हणतात. आता आपण गणिताचे 2 प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती? आता बरेच जण काय करतील 25च्या पाढ्यातील 9 संख्या लिहितील आणि मग त्यांची बेरीज करतील. त्याला खूप वेळ जातो. याचं शॉर्टकट मेथड अशी आहे मित्रांनो, की सर्वात आधी याची काय करायची? सरासरी काढायची. मग 25च्या पाढ्यामध्ये जर आपण विचार केलं तर 25च्या पाढ्यामध्ये पहिली संख्या कोणती येते? 25वी येते. 9वी संख्या कोणती येते? 25 9 225. बरोबर आहे. भागिले या दोन संख्या आहेत म्हणून भागिले 2 यांचा सरासरी काढत आहोत बरं का आपण. मग याची बेरीज केली तर 250 हे 2 किती आलं? 125. आता ह्या ज्या पहिल्या 9 संख्या आहेत यांची सरासरी 125 आली. मग 9 संख्यांची सरासरी जर 125 असेल तर त्यांची बेरीज कशी काढायची असते? तर बेरीज बरोबर सरासरी गुणिले एकूण संख्या. मग 125 गुणिले 9 केलं तर तुमचं उत्तर येऊन जातं. 125 गुणिले 9 केलं तर 9 5 45 ला 5 एकच स्थानी 5 बी आणि डी मध्ये आहे म्हणजे बी आणि डीच उत्तर असू शकतं. ए आणि सी असणारच नाही. आणि 125 गुणिले 5 केलं तर 125 येणारच नाही ना. जास्त संख्या येईल म्हणजे 1125 हे तुमचं उत्तर आहे. पुढे तुम्हाला करायची पण गरज नाही. परीक्षेत असा वेळ वाचवला जातो हे लक्षात ठेवा. तर 9 5 45 ला 5 हातचे आले 4. 9 दोन्ही 18 आणि 4 22 ला 2 हातचे आले 2. 9 1 9 आणि 2 11. समजले तर 1125 हे त्याचं उत्तर आहे. जे आपण म्हणतो ना कमी वेळामध्ये जास्त मार्क्स त्यांना कसं काय मिळतात असे शॉर्टकट मेथड ज्यांना वापरता येतात ना त्यांनाच कमी वेळेमध्ये जास्त गणितं सोडवता येतात. तर खूप भारी शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात आधी सरासरी काढा. सरासरी कशी काढायची? तर लहान संख्या 25 आहे, मोठी संख्या 225 का? तर 25 9 225 त्यांची सरासरी 125 आली. 9 संख्या आहेत म्हणून सरासरी गुणिले 9 केलं तर 1000 125 गुणिले 9 केलं तर 1125 हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. पुढचा प्रश्न आहे पहा 30 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. चला पुढचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे. 1200चे 15% म्हणजे किती? आता 1200चे 15% म्हणजे किती? कसं काढणार आपण हे? सोपी पद्धत आहे. 1200 गुणिले 15 हे 100 हे तर एकदम सोपं होतं. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 15 गुणिले 12 केलं तर 15 दोन्ही 30ला 0 हातचे आले 3. 15 1 15 आणि 3 18. 180 हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे 180. आणि जर तुम्हाला माझ्याकडून हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, इतिहास, भूगोल, राज्यघटना यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याची फी फक्त 500 आहे. पण 500 रुपयाच्या कोर्समध्ये न्यायालय भरती ई बुक आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज असे 2 कोर्स फ्री दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.